अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होणार आहेत, तर घटनास्थळाची पाहणी करण्याची शक्यता आहे. गुजरातमधील अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आहे. दुपारी 1:38 घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर येतोय. गुजरातमधील मेघानी भागात हा अपघात झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झालाय. एअर इंडियाचे ड्रीम लायनर विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि टेक ऑफ दरम्यान ते विमानतळाच्या भिंतीला धडकले आणि आग लागली. अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत चर्चा केली आणि अपघाताची माहिती जाणून घेतली. विमानात 242 नागरिक, 230 प्रवासी तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असल्याची डीजीसीए यांनी माहिती दिली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पायलट सुमित सबरवालचा मृत्यू. सबरवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर. आमदार दिलीप लांडेंनी घेतली सबरवाल कुटुंबियांची भेट. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीवर विमानाचा अपघात. इमारतीतील रहिवाशांच्या नुकसानीची माहिती अद्याप अस्पष्ट. विमानातील प्रवाशांच्या यादीमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचं नाव. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं विमान तिकीट समोर. विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल होते. फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सबरवाल LTC मध्ये होते. त्यांना 8,200 तास उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिकाला 1,100 तासाचा अनुभव होता. बदलापुरातील रहिवासी दीपक पाठकचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू. दीपक पाठक एअर इंडियाचा क्रू मेंबर असल्याची माहिती. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झाले. आम्ही या घटनेनंतर स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ट्विट केलं आहे. दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप आला असून टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले. टाटा समूहाच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. प्रवासी विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. हा नंबर 18569144 आहे. ज्या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले ती इमारत इंटर्न डॉक्टरांसाठी वसतिगृह होती. मिळालेल्या माहितीनुसार येथे 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. गुजरात सरकारकडून नातेवाईकांना अपील करण्यात आले. नातेवाईकांनी DNA सॅम्पल्स रुग्णालयात जमा करावे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी महत्त्वाची आहे. मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपकडून मदत जाहीर करण्यात आली. ट्विट करून टाटा सन्सचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी मदत जाहीर केली आहे. बोईंग कंपनीची तज्ज्ञांची टीम विमान अपघाताचा तपास करणार आहे. एअर इंडियाचं अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचं असल्याने बोईंग कंपनी तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार आहे. अपर्णा महाडिक सुनील तटकरेंची नातेवाईक. अपर्णा महाडिक सुनील तटकरेंची भाची सुने. विमानातील 1 क्रू मेंबर तटकरेंची नातेवाईक आहे. अहमदाबाद विमानतळ सुरू. दुपारी 4 वाजल्यापासून विमानतळ सुरू झालंय. अहमदाबादमधील BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमानाचा मागचा भाग कोसळला. अपघातात 3 MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 50 ते 60 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती फैमा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर रोहन कृष्णन यांनी दिली आहे. अहमदाबादवरून उड्डाण करण्यापूर्वी आपण त्याच फ्लाईटमध्ये होतो. आपण दिल्ली ते अहमदाबादवरून येथे आलो होतो. त्या ठिकाणी विमानातल्या उपकरणात दोष होता. त्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे. आकाश वत्साचं ट्विट.
विमान अपघातात पंढरपुरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू, महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू, मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांचा मृत्यू. अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरची यशा कामदारचं लग्न अहमदाबादमधील मोढा कुटुंबात झाल्याची माहिती. विमानाच्या यादीत 74 क्रमांकावर यशा कामदारचं नाव. विमान अपघातात लंडनला मुलाच्या भेटीला निघालेल्या आईवडिलांचा मृत्यू. लंडनला पहिल्यांदाच मुलाला भेटायला निघालेल्या सोलापुरातील सांगोल्यातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू. बोईंगच्या ड्रीमलायनरबद्दल तक्रारी असून विमान वापरू का देतो DGCAने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विमान अपघातावर दुःख व्यक्त केलंय. ही एक हृदयविदारक दुर्घटना असल्याची भावना व्यक्त केली. अहमदाबादमध्ये विमान अपघातावर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया समोर. सरकारने लोकांना मदत करावी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करतील. या घटनेची चौकशी करावी अशी खरगेंची मागणी. अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाणारे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. अपघाताचे दृश्य अत्यंत भयानक आहेत. आपल्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यात येत आहे. प्रवाशांसह आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना आहेत, ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी ट्विट केले. अहमदाबादमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. आपण अनेक लोकांना गमावले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल आपल्या मनापासून संवेदना आपण व्यक्त करतो. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची सिव्हिल रुग्णालयात भेट. विमान अपघातातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. भूपेंद्र पटेल आणि इतर मंत्र्यांची अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयाला भेट देण्यात आली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ द्यात असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. एअर इंडियाचा अपघात मन हेलावून टाकणारा, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर. अहमदाबादमधील अपघाताच्या बातमीने मन दुखावलं. शाहरुख खानची Xवर पोस्ट. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची चौकशी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाली असं देखील ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल रुग्णालयात विमान अपघातातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिलाय. बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून 2 भावांमध्ये वाद, 2 गटात जोरदार मारामारी, 10 जण जखमी, पोलिसांकडून गुन्हा दाखल. जालन्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई. 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी काढली धिंड. तरुणावर हल्ला करणाऱ्या टोळीतील 3घांची पोलिसांनी त्यांच्याच वसाहतीतून काढली धिंड. पुन्हा गुंडगिरी न करण्याचा इशारा. सोलापुरातील घुंगडे वस्ती येथील दागिन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला 24 तासात अटक. चोराकडून 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शिरूरमध्ये महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोराकडून 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण. 2 जणांवर गुन्हा दाखल. चिपळूणच्या खिरडीमध्ये दुकानात ग्राहकांकडून विक्रेता महिलेला मारहाण. पिनेल आणि अगरबत्तीच्या किमतीवरून महिलेला मारहाण. ग्राहकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. लातूर जिल्ह्यात रेणापूर नाका येथे बस स्थानक परिसरात 3 गांजा विक्रेत्यांना अटक. वाहन आणि 11 किलो गांजासह एकूण 4,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
यवतमाळमध्ये मारेगाव तालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात, 3 ब्रास वाळूसह वाहन जप्त. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात पुलाखाली लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती, पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळमधील सराटी येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग, गोठा जळून खाक, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. सांगली फाटा येथे एका लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला पर्दाफाश, पोलिसांकडून दोघांना अटक. जालन्यात सराईत दुचाकी चोरट्याला अटक, आरोपीकडून सुमारे 3,67,000 रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त. हिंगोलीत घोरदरी शिवारात चोरी प्रकरणी 1 जण अटक, 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपींचा शोध सुरू. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता. कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस. कर्नाटकच्या धारवाडमध्ये अनेक भाग पाण्याखाली गेले. कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात म्हणून कारा हुनिमे सण केला साजरा. बीडच्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुराचं वादळी वाऱ्यामुळे घर उडून गेल्याने ऊसतोड पती पत्नी हताश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री 1 दिवसासाठी दरेगाव मुक्कामी जाणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा पंढरपूर दौरा. आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसह सोलापूर, सातारा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेणार बैठक. दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. मंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची करणार पाहणी. दादा भुसे आज नाशिक महानगरपालिकेसह जिल्हा परिषद विभागातील शिक्षण विभागाची घेणार आढावा बैठक. मंत्री उदय सामंत आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांची घेणार बैठक. त्यानंतर उदय सामंतची पत्रकार परिषद होणार. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार आंदोलनाला भेट. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन. क्या हुआ तेरा वादाचा सवाल करत पिंपळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन. बच्चू कडूंची तब्येत खालावली. डॉक्टरांसह शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा बच्चू कडूंना सलाईन घेण्याचा सल्ला. मात्र मागण्या पूर्ण न होईपर्यंत औषधं न घेण्याचा बच्चू कडूंचा निर्धार. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत मागण्यांसंदर्भात बच्चू कडूंची ऑनलाईन बैठक. बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम. गडचिरोलीत काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याला सुरुवात. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित. यावेळी शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली. यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहारचं आंदोलन. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शासनाची तिरडी काढत केलं पिंडदान आंदोलन. पनवेलचे मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंनी घेतली शिवसेनेचे खासदार अप्पा बाराणेंची भेट. मनसेच्या संदीप देशपांडेंची मंत्री उदय सामंत यांची भेटीच्या सत्रामुळे चर्चांना उधाण. रवींद्रनाथ टागोर यांचे बांगलादेशमधील घर तोडल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये भाजपाचं आंदोलन. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. आंदोलनात भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी. बुलढाण्यात 16 जून रोजी लोकशाही दिन साजरा केला जाणार. महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. मराठवाड्याची सर्वात मोठी दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत वामन महाराजांच्या पालखीला माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भेट दिली. भेटीदरम्यान भीमराव धोंडे यांनी 2 अश्व दिले भेट. पिंपरी चिंचवडमध्ये घराला आग. घरातील 5 लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक.
मुंब्र्यात संजय नगर परिसरात भरधाव चारचाकीची 4 ते 5 वाहनांना धडक, अल्पवयीन मुलाकडून अपघात, चालकाला नागरिकांनी चोप देत वाहनाची तोडफोड केली. वरुण धवन हा त्याच्या लाडक्या श्वानासोबत पापारासींच्या कॅमेऱ्यात कैद, फॅन्सकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव. आलिया रणवीरच्या नव्या घराचा लुक समोर, लवकरच आलिया आणि रणवीर नव्या घरात होणार शिफ्ट. अक्षय कुमारचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर, या व्हिडिओत रणवीर सिंग देखील दिसून आला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धगधग गर्ल माधुरी दीक्षितचा व्हिडिओ व्हायरल. या व्हिडिओमध्ये माधुरी हटके डान्स करताना दिसून आली. नोरा फतेहचा हटके अंदाज, ब्लॅक टी शर्टमध्ये नोराचा कमाल लुक समोर, चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी केली गर्दी. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी. उल्हासनगरमध्ये महापालिकेचा अजब कारभार, चक्क पावसात रस्त्यावर डांबरीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी अपघातानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. अपघातानंतर काही वेळातच मदत कार्य सुरू झालं. अपघात कसा झाला याबाबत तपास सुरू आहे. मृतांच्या कुटुंबियांचा DNA घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातानंतर अमित शहांची प्रतिक्रिया. बुलढाण्यात पाणी टंचाईची समस्या, सिंदखेड राजा तालुक्यात नागझरी गावासाठी टँकर मंजूर. नागझरी येथील 1018 नागरिकांसाठी दररोज एका टँकरद्वारे 16,360 लिटर्स पाणी पुरवठा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.